नमस्कार मित्र मैत्रिणींनो, ओम मंत्र हा केवळ आवाज नसून तो विश्वाची लहर आहे। ओम हा विश्वातील पहिला ध्वनी आहे असे म्हटले जाते आणि अशा प्रकारे ओमचा जप केल्याने व्यक्तीला अनेक फायदे होतात। ओम या शब्दाला काही अर्थ नाही। आपला अर्थ असा आहे की इतर प्रत्येक शब्दाप्रमाणे जसे की फूल किंवा पर्वत इत्यादी शब्दांना एक अर्थ आहे। अशा प्रकारे ओम हा शब्द कोणत्याही निश्चित व्याख्येशी जोडला जाऊ शकत नाही। ओम चा अर्थ प्रत्येकासाठी वेगवेगळा आहे। ओम मंत्राचा जप करणे ही एक पवित्र प्रथा आहे जी शरीर आणि मनाला ऊर्जावान आणि सकारात्मक वाटण्यास मदत करते। ओमचा ध्वनी केवळ हिंदू धर्मातच पवित्र मानला जात नाही, तर जैन, बौद्ध आणि शीख धर्मातही याला महत्त्वाचे स्थान आहे। या धर्मानुसार ओम मंत्र ग्रहावरील सर्व व्यक्तींना विश्वाशी किंवा सर्वोच्च शक्तीशी जोडतो। ओमचा आवाज महास्फोटाशी संबंधित आहे। ओमची उत्पत्ती अशा वेळी झाली जेव्हा ब्रह्मांड वास्तविक स्वरूपात येत होते। ज्योतिषी ओम हा निर्मात्याचा ध्वनी म्हणून सांगतात, जो ए, यू आणि एम या 3 अक्षरांनी बनलेला आहे। ओमचा आवाज इतर ध्वनींपेक्षा खास आहे। खरं तर 2 वस्तू एकमेकांशी भिडल्यावर निर्माण होणाऱ्या इतर ध्वनींच्या विपरीत ओम स्वतःच कंपन निर्माण करू शकतो। असे मानले जाते की जेव्हा एखादी व्यक्ती ओम मंत्राचा खोलवर जप करते तेव्हा त्याच्या शरीरातून निघणारी स्पंदने त्याला आत्म्याशी आणि विश्वाच्या पलीकडे अस्तित्वात असलेल्या शक्तीशी जोडलेली जाणवतात। वैदिक ग्रंथांमध्ये ओमला ध्वनी आणि प्रतीक दोन्ही मानले जाते, ज्याची स्वतःची शक्ती आहे। असे म्हटले जाते की ते व्यक्तीला आत्मज्ञान प्रदान करते आणि योग्यरित्या जप केल्यावर व्यक्तीला त्याच्या शरीरापासून त्याच्या आत्म्यापर्यंत ओम जाणवू शकतो। जर आपण ओमला 3 इंग्रजी अक्षरे AUM द्वारे समजले तर ते जीवनाच्या 3 मूलभूत तत्वांचे प्रतिनिधित्व करते। ही 3 तत्वे म्हणजे निर्मिती, जतन आणि विनाश। जेव्हा एखादी व्यक्ती ओम मंत्राचा जप करते तेव्हा यापैकी प्रत्येक अक्षर व्यक्तीला काहीतरी किंवा दुसरे आणते। हे अक्षर हे मनाची जाणीव स्थिती ज्याला जागृत म्हणतात हे दर्शवते। यू अक्षर हे मनाची अचेतन अवस्था ज्याला स्वप्न म्हणतात हे दर्शवते। एम दरम्यान गाढ किंवा गाढ झोपेच्या अवस्थेला सुषुप्ती म्हणतात हे दर्शवते। अत्यंत भक्तिभावाने आणि शुद्ध अंतकरणाने ओम मंत्राचा पठण केल्याने व्यक्तीला आध्यात्मिक प्रवासात नेऊ शकतो। ओम मंत्राचे पठण केल्याने अनेक शारीरिक फायदे तर मिळतातच, पण आपल्या चेतनेला विश्वाशी संरेखित करून तणाव आणि चिंतांपासून दूर नेले जाते। तसेच मानसिक क्षमता वाढवते। ज्योतिषशास्त्रातील अनेक मंत्रांचा पाया ओम हेच कारण आहे। जसे आपण म्हटल्याप्रमाणे ओम मंत्र हा ज्योतिषशास्त्रातील इतर सर्व मंत्र, वेद आणि कर्माचे सार आहे। जर तुम्ही या शब्दाचा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की बहुतेक मंत्र ओमने सुरू होतात। ओम मंत्राला कधीकधी भगवान शिव मंत्र म्हणून देखील ओळखले जाते। विवाह, टोनसूर, देवतांची पूजा करताना आणि इतर अनेक धार्मिक विधी आणि समारंभात याचा जप केला जातो। ध्यान करताना कधी कधी ओम मंत्राचा जप केला जातो, ज्यामुळे एखाद्याच्या विचारांमध्ये सकारात्मक ऊर्जा येते। ओम मंत्रामध्ये आध्यात्मिक शक्ती आहेत जी व्यक्तीमध्ये ज्ञानाची भावना प्रज्वलित करतात। कोणीही त्यांचे व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी किंवा स्वतःला पूर्णपणे ताजेतवाने करण्यासाठी ओम मंत्राचा पाठ करू शकतो। जीवनाचा सखोल अर्थ समजून घेण्यासाठी, शांती मिळविण्यासाठी आणि ओझ्यांपासून मुक्त होण्यासाठी कोणीही या मंत्राचा पाठ करू शकतो। ओमला वैदिक ग्रंथांमध्ये प्रणव किंवा ओंकार म्हणून देखील ओळखले जाते। येथे प्रणव या शब्दाचा अर्थ जीवनाचा पाळणा आहे आणि ओंकाराचा अर्थ सुरुवात आहे। ओम हा शब्द किंवा मंत्र म्हणून मोठ्या अपेक्षा आहेत, कारण तो हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मांसारख्या अनेक धर्मांनी स्वीकारला आहे। ध्यान किंवा योगाचा एक महत्त्वाचा भाग म्हणूनही त्याचा अवलंब केला जातो।
लाखो लोक विविध लाभांसाठी ओम मंत्राचा जप करतात, पण जे योग्य प्रकारे जप करतात त्यांनाच ओम मंत्राचा सर्वोत्तम लाभ मिळू शकतो. आता आपण ओम मंत्राचा जप करण्याची योग्य पद्धत पाहू. ओम मंत्राचा पठण सुरू करण्यासाठी प्रथम डोळे बंद करा आणि सरळ स्थितीत बसा. नंतर हळूहळू दीर्घ श्वास घ्या. 1 किंवा 2 सेकंद आपला श्वास रोखून ठेवा. यानंतर श्वास सोडा. पुढील श्वास घ्या आणि ध्वनी काढणे सुरू करा आणि अर्ध्या मार्गाने त्याचा उच्चार करा. आता श्वास सोडताना तुमचे ओठ एकत्र आणा आणि मम्मा असा आवाज करा. हा आवाज जोपर्यंत शक्य असेल तोपर्यंत ताणून घ्या. हे आधीच नमूद केले आहे की ओम मंत्राचा पाठ केल्याने तुमच्या शरीरात विविध कंपने निर्माण होतात, जी डोक्यापासून पायापर्यंत पोहोचतात. हे एक कंपन निर्माण करतो जे पोट, छाती आणि पाठीच्या भागात जाणवते. उ अक्षराचा उच्चार रोचे कंपन निर्माण करतो. हे कंपन तुमच्या छातीत गुंजते, ज्यामुळे घसा आणि शरीराच्या मध्यभागी देखील कंपन होतात. शेवटी म शब्दाचा जप केल्याने नाक आणि मेंदूच्या भागात म असा गुंजन आवाज येतो. कंपन शरीराचा वरचा भाग दुरुस्त करण्यास मदत करते. अशा प्रकारे ओम मंत्राची वैश्विक ऊर्जा एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण शरीरात गुंजते. हा मंत्र तुमच्या जीवनात सकारात्मकता आणतो आणि तुम्हाला आतून ताजेतवाने वाटते. धन्यवाद.